चला आता आई देवपूजा करते, कारण आपला बाप्पा बसायचा आहे इथे. इथे जे मध्ये दिसते इथे आपला बाप्पा बसणार आहे. तर त्याच्या आधी आपण देवपूजा करूया घरची. गणपतीचा पहिला दिवस आहे आणि गणपतीची पूजा आई देवाची पूजा करते. आणि आम्ही आता गणपती बसवणार आहोत. तर त्यासाठी पहिल्यांदा गणपती बसवण्यासाठी आपल्याला एक कपडा ठेवायचा असतो लाल कलरचा. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती केळीचं पान ठेवायचं आहे आणि केळीच्या पानावरती आपल्याला आई असा तुम्ही असा घेता हा असा घ्यायचा असं ना. ओके, आता याच्यावरती आपण तांदूळ पाण्याचा विडा ठेवायचा आहे. तर तुम्हाला मी दाखवते. आपल्याला देवाच्या खाली म्हणजे गणपती बसवताना विडा ठेवावा लागतो 5 पानांचा. त्याच्यावरती आपल्याला सुपारी ठेवायची असते अशी अख्खी. तर अशा प्रकारे आता आपलं आसन झालेलं आहे तयार. याच्यावरती आपण गणपतीला बसवणार आहोत. अजून एक गोष्ट, आपण किती जरी डेकोरेशन केलं तरी गणपती बाप्पाचे जे खरं डेकोरेशन आहे ते दाखवते तुम्हाला कोणत्या फुलांनीच कम्प्लीट होतं. तर हे आहे, याला आपण सोनाळू म्हणतो, चिरडा म्हणतो आणि बाप्पाचं आवडता दुर्वा. तर यानेच आपल्या गणपती बाप्पाचं जे खरं डेकोरेशन आहे ते पूर्ण होतं. बस चांगला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर फायनली आपण बाप्पाला आसनावरती बसवलेला आहे. तुम्ही बघितलं असेल. आता मी बाप्पाला थोडं सजवणार आहे, म्हणजे थोड्या थोड्या गोष्टी आता आपण याला बाप्पाला सजवणार आहोत थोडं. खांद्यावर एकाच खांद्यावर टाकून ठेव. एकच खांद्यावर टाकून पाठवून हार ये ना इकडे एका साईडला ठीक आहे. हे दिसला पाहिजे वरतीच घे जरा. हा असं असं एक साईडला राहू दे असं, तरी पण चालेल असं. असं ते असंच, कारण त्यांना पाय दिसणार नाहीत ना व्यवस्थित गणपती मूर्ती. जाणू आणले बोटावर टाकू. अरे तो दरवाजा खोल, बाहेर ना घेत जाते. बंद कर सगळं. आता नारळ आणि 5 पानाचा विडा आणि 5 पानाचा विडा खाली ठेवला. तो असू दे इथं नारळावर. ओके, काठी घेतली की बरोबर. धाव नुका मामी नेमकेच 2 आहे. आता सगळ्यात मेन टास्क आहे तुला
त्याच्या खाली ढीस ठेव नाही खूप देवाशी. देवाशी आहे बघ ढीस. डाळ उतरलीस? चहा गरम कर अन्नासला द्यायला. आहे ना ग्लासात? मी नारळ घेतो पोळ्या निघतात. पाया पड, पाया पड. लांबून लांबून लांबूनच पडायचं. जोरावरती ठेव. शिव शिव. हा इतका पण बस झाला. बस शिव इकडे एवढंच हवं. हार देत मग हात बांधायचा. तर आता आपण गणपतीची पूजा करतोय. गणपतीची पहिल्यांदा पूजा केल्यानंतरच आपल्या घरातील सगळ्या जे आहेत ते सगळे पूजा करतात. स्वतः पहिल्यांदा आपण पूजा करून घेऊया गणपतीची. तिला पण दिसू दे अशी. ठेव दिवशी डोक्याला नको लावू ना. लावू की नको? लाव थोडं. इकडे हो आता होता. बस कर ना तू. हं? बस. सो अशा प्रकारे आमच्या गणपतीची पूर्ण पूजा झालेली आहे. बघू शकता तुम्ही. सो याच्यानंतर नैवेद्य, आरती या सगळ्या गोष्टी तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहात. त्यामुळे कमेंट करून सांगा की मी केलेली स्वतः पहिल्यांदा पूजा तुम्हाला कशी वाटली. काही चुकलं असेल तर बाप्पा देखील माफ करेल आणि तुम्ही देखील माफ कराल. कारण का मी पहिल्यांदा पूजा केलेली आहे. याच्या आधी माझा भाऊ वगैरे करायचा, मी फर्स्ट टाइम केले. त्यामुळे सो बाप्पा नक्की माफ करते जर काही चुकी झाली असेल तर. पण आपण श्रद्धेने मनापासून जेही करतो ते बाप्पा मान्य करतो. सो गणपती बाप्पा मोरया. चला आपण नैवेद्य आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मी शेअर करणारच आहे. तर अशा प्रकारे आपला 21 मोदकांचा नैवेद्य तयार झालेला आहे. सकाळपासून तुम्ही बघितलं असेल बाप्पाची पूजा आणि बाप्पाला पाटावरती बसवलं, आरती झाली. आता नैवेद्य बाकी आहे. नैवेद्य बाप्पाला 21 मोदक खूप आवडतं, त्यामुळे पहिल्या दिवशी 21 मोदक बनवलेले आहेत. तर बाप्पाला ते नैवेद्य म्हणून दाखवणार आणि आम्हीच विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठ सिंदुराची
कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगळमूर्ती ओ श्री मंगळमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्नाकर तुझ गौरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभा शोभरा ऋणधृती नुपुरे चरणी घागर्या जय देव जय मंगळमूर्ती ओ श्री मंगळमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पितांबर परिवर वंदना सरळ सोंड वक्र सोंड श्रीलेना दास रामाचा वटपा हे सजना संकष्टी पावावे निर्वाणे रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगळमूर्ती ओ श्री मंगळमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लवलवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथून या जळ निर्मळ व्हावे झुळझुळा जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती ओवाळू बावळती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नेवी शाळा अर्धांगी सार्वती सुमणांच्या माळा विभूतीचे उधळण शुद्धिकंठ निळा ऐशा शंकर शोभे उमा वेगळा जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती ओवाळू बावळती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन वै केले त्या माझी अवचित हर हर सापडले ते तू आसुरपण प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती ओवाळू बावळती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर परिबंध सुंदर मुरारी पंचानन मनोहराचे उच्चार शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघु तिलक नाम देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती ओवाळू बावळती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी भावी मरणाची वारी साई विळलो आता संकट निवारी जय देव जय सुरवर ईश्वर वंदे तारिक संजीवनी जय देव त्रिभुवनी पाता तुझे सेनाई साई म्हणलो परंतु न बोले काही साई विवाद करता पडलो प्रवाही तेथून भक्ता लागे पावलाई जय देवी सुरवर ईश्वर वंदे तारिक संजीवनी जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होसी निर्दाशा क्लेशापासून सोडी दो पाशा आंबे तुझ वाचून कोण पुरविला आशा नरहर तल्लीन झाला पद पंकज लेशा जय देवी सुरवर ईश्वर वंदे तारिक संजीवनी जय देव अंगण वलीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या भ्रमण तमेव सर्व मम देव दे कायेन वाचा करोणि यज्ञं सकलं पयामि नारायणादि शुद्धं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरे श्रीरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेशू नको गुणवंता अनंता रघुनायका महागणेची आता जय जय रघुवीर समर्थ कैलास राणा शिवचंद्र मोरे फळींद्र माता मुकुटी धरावी तारुण्य सिंधू भवदुःखारी तुझ वीन शंभो मज कोण धारी जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया शिवाजी महाराज की जय हर हर महादेव
भैरी भवानी माता की जय उंदीर मामा की जय बाप्पा मोरया रे. तर अशा प्रकारे आपला 21 मोदकांचा नैवेद्य तयार झालेला आहे. सकाळपासून तुम्ही बघितलं असेल बाप्पाची पूजा आणि बाप्पाला पाटावरती बसवलं, आरती झाली. आता नैवेद्य बाकी आहे. नैवेद्य बाप्पाला 21 मोदक खूप आवडतं, त्यामुळे पहिल्या दिवशी 21 मोदक बनवलेले आहेत. बाप्पाला तर नैवेद्य म्हणून दाखवणार आणि